जयसिंगपूर पालिकेत सत्ताधाऱ्यांची मनमानी, विरोधकांचा थेट बहिष्काराचा इशारा, शूटिंग बॉल स्पर्धेवर बहिष्कार. जयसिंगपूर नगरपालिकेत सत्ताधाऱ्यांनी प्रशासनाला हाताशी धरून हुकुमशाही कारभार सुरू केला असून विरोधी नगरसेवकांना पूर्णपणे डावलले जात असल्याचा गंभीर आरोप शिरोळ तालुका विकास आघाडीच्या नगरसेवकांनी केला आहे. या अन्यायकारक व पक्षपाती कारभाराच्या निषेधार्थ शहरात आयोजित करण्यात येणाऱ्या शूटिंग बॉल स्पर्धेवर बहिष्कार टाकण्यात येत असल्याची घोषणा शुक्रवार दिनांक 20 पत्रकार परिषदेत करण्यात आली. नगरसेवक संजय पाटील कोथळीकर म्हणाले, जनतेकडून कर वसूल केला जातो, मात्र नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यासाठी नगरपालिका पैसे नाहीत असे सांगते. असे असताना नगरसेवकांना विश्वासात न घेता सत्ताधारी गटाला थेट 5-5 लाख रुपयांचा निधी स्पर्धेसाठी मंजूर केला जातो. हा प्रकार म्हणजे सत्तेचा गैरवापर आहे. नगरसेवक संतोष जाधव यांनी आरोप केला की आमचा विरोध कोणत्याही खेळाच्या स्पर्धेला किंवा विकास कामांना नाही, पण प्रशासनाला हाताशी धरून मनमानी निर्णय घेणाऱ्या हुकुमशाही वृत्तीला आहे. लोकशाही पद्धतीने निर्णय घ्यायचे सोडून सत्ताधाऱ्यांनी पालिका म्हणजे खाजगी मालमत्ता असल्याप्रमाणे वागणूक दिली आहे. नगरसेवक पंकज गुरव व गंडाप्पा पवार यांनी स्पष्ट केले की विरोधी नगरसेवकांचे प्रस्ताव पद्धतशीरपणे बाजूला सारले जात आहेत. शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता अशा प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असताना केवळ दिखाऊ कार्यक्रमांसाठी कोट्यावधीचा निधी उधळला जात आहे. पत्रकार परिषदेला माजी नगरसेवक अशोकराव कोळेकर, ज्योतिराम जाधव, आदम मुजावर, सागर माने यांच्यासह आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. सत्ताधाऱ्यांनी ही मनमानी थांबवली नाही तर जनतेला सोबत घेऊन रस्त्यावर उतरून आंदोलन छेडले जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आला. ब्युरो रिपोर्ट, SR न्यूज 24, जयसिंगपूर. बोलवण्याचं मुख्य कारण असं आहे की जयसिंगपूर नगर परिषद जयसिंगपूरचे आम्ही शिरोळ तालुका विकास आघाडीचे 6 सदस्य असून आम्ही 5 लोकनियुक्त आहे, एक आमच्यातून प्राप्त झालेले आहे. आम्हाला 6 जणांना डावलून आज या ठिकाणी जयसिंगपूर शहरामध्ये शूटिंग बॉल स्पर्धेसाठी मीटिंग 2 वेळा मीटिंग बोलवण्यात आल्या व त्याला स्टँडिंग कमिटीतून 5 लाख रुपये निधी वर्ग करण्यात आला. त्या निधी वर्ग करताना अथवा मीटिंग घेताना आम्हाला कुठलीही कल्पना दिली नाही किंवा त्यामध्ये आम्हाला सहभागी केले नाही, मग कोणतीही माहिती दिलेली नाही आहे. आणि अशा पद्धतीने हे मनमानी कारभार करून सध्याचे नगराध्यक्ष असतील, मुख्याधिकारी असतील यांनी यांचा असा भोंगळ कारभार चालवलेला आहे. मुख्याधिकारी कार्यक्षम असताना देखील त्यांच्यावर कुठल्या नेत्याचा राजकीय दबाव आहे का व ते त्यामुळे तसे वागतात का? आम्हाला माहिती जरी मागितली कुठल्या कामाची तर अगदी 10-15 दिवस पुढे ताणवत नेतात आणि मग माहिती देतात. त्याचबरोबर आता मी बांधकाम समितीमध्ये सदस्य आहे. बांधकाम समितीच्या अगदी छोट्या छोट्या गोष्टी देखील मी तोटी विचारलं तर मला ते लेखी द्या तरच तुम्हाला माहिती देऊ, आणि लेखी दिलं तर कमीत कमी मला 15 दिवस वेळ घालवून मग थोडीफार कुठली तरी माहिती दिली जाते. अशी परिस्थिती आज जयसिंगपूर नगरपालिकेमध्ये आहे. थोड्या दिवसापूर्वी आमची बांधकाम समितीची मीटिंग झाली होती. त्यामध्ये बांधकाम समितीला अधिकार आहे की 1 लाख रुपयाचे निधी त्यांनी खर्च करायचा अधिकार आहे समितीला. असं असताना देखील मी माझे विषय मांडले होते की 13वी गल्लीमध्ये सरकारी संडास, त्याच्यावर पाण्याची सोय नाही, दार तुटलेले आहेत, मच्छी मार्केटमध्ये तीच परिस्थिती आहे. असं असताना मी परत ते काम केलं नाही म्हणून मी जाब विचारला असता मला सांगण्यात आलं की आपल्या पालिकेकडे निधीचा अभाव असल्यामुळे, म्हणजे वसुली झाली नसल्यामुळे आपल्याला ते खर्च करता येणार नाही असं आम्हाला सांगितलं. एकीकडे अशी परिस्थिती असताना मूलभूत गरजेची अत्यावश्यक सेवा पुरवणी गरजेचं असताना देखील आम्हाला सांगितले की निधी नाही, आणि दुसरीकडे शूटिंग बॉल सारख्या स्पर्धेला त्यांनी 5-5 लाख रुपये निधी आम्हाला न विचारता एक क्षणात निधी दिला जातो. त्याचबरोबर आणखीन एक मुद्दा, विक्रमसिंह क्रीडांगण हे आपल्या जयसिंगपुरात पहिलेपासून नावलौकिक असलेलं क्रीडांगण आहे. त्या क्रीडांगणाच्या बोर्डावर यांनी सुशीला दानचंद घोडावत असं नाव यांनी दुसरा फलक आणून लावलेला आहे व त्या ठिकाणी ते नाव पुसण्याचं काम, शाहू महाराजांनी वसवलेल्या गावाचं अस्तित्व संपवण्याचं काम या ठिकाणी कोणते नेते करत आहेत. त्यांची चौकशी होऊन त्या नेत्यांना अगदीच आम्ही धारेवर धरू आणि त्या नेत्यांनी मनमानी कारभार करायचं ठरवलेलं आहे. या गावाला वेटीस धरायचं ठरवलेलं आहे. गावाला अगदी हुकुमशाही पद्धतीने हे इथला कारभार चालू आहे. त्यांना माझं असं सांगणं आहे की गाव काही तुमच्या बापाचं नाही आहे. जयसिंगपूरच्या सर्वसामान्य जनतेचा गावावर अधिकार आहे.
तुम्हाला जर का तुमची हुकुमशाही चालवायची असेल, तुमची नेतेगिरी चालवायची असेल, तर तुम्ही वैयक्तिक 500,000 एकर जागा खरेदी करा, तिथं गाव वसवा, तिथल्या लोकांकडून कर घेऊ नका. इथली जनता कर भरते, जनतेचा अधिकार आहे. तुम्ही मनमानी कारभार चालवलाय, जनतेच्या पैशाचा उधळण तुमच्या नावलौकिकपणासाठी चालू आहे असं आमचं ठाम म्हणणं आहे. आणि शूटिंग बॉल स्पर्धेसारख्या होणाऱ्या स्पर्धेवर आमचा शिरोळ तालुका विकास आघाडीकडून बहिष्कार आहे असं मी जाहीर करतो.